नमस्कार, मी गणेश आवरी एम एच मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अकोला तालुक्यातील कुंभेफळ गावात 4 वर्षाचा चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंकुर प्रशांत कोटकर हा चिमुकला दुपारी 3:30च्या सुमारास घराजवळ असताना बिबट्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. बिबट्याने अंकुरच्या डोक्याला चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर कुटुंबातील सदस्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने घटनास्थळावरून धूम ठोकली. जखमी अंकुरला तातडीने प्राथमिक उपचारासाठी सुगाव येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डोक्याला झालेली जखम गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला संगमनेर येथील मेडिकवर रुग्णालयात हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान कुंभेफळ तसेच प्रवरा परिसरात गेल्या काही काळापासून बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने या परिसरात तातडीने उपाययोजना करून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान नागरिकांनी विशेषतः लहान मुलांना एकटे घराबाहेर सोडू नये आणि रात्रीच्या वेळी अधिक काळजी घेण्याचे आवाहन आता वन विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. प्रतिनिधी गणेश आवरी, एम एच मराठी, अकोले, अहिल्यानगर. मी प्रशांत अशोक कोटकर, राहणार कुंभेफळ. माझा मुलगा अंकुर प्रशांत कोटकर याला बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात तो गंभीररित्या जखमी झालेला आहे. गालावरती 2 ठिकाणी जखमा झालेल्या आहेत. मानेवर गंभीर प्रकारे जखम झालेली आहे. याची वन विभागाने काहीतरी दखल घ्यावी आणि या प्रकारे असा आमच्या घराशेजारी 2-3 महिन्यापूर्वी अशी घटना झाली आहे मुलीची. तेव्हाही त्या मुलीला वाघाने बऱ्यापैकी लांब ओढत नेलं होतं. त्याच्यावरही काही कार्यवाही झालेली नाही.